नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. अमित शहा यांना फ्युचर पंतप्रधान बनायचं आहे. नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना 2029 असू द्या किंवा 2034 साली त्यांना पंतप्रधान बनण्यासाठी ते आता आपली फिल्डिंग लावतायत, असा आरोप हा राज ठाकरे यांनी केलेला आहे. त्यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली मागील दिवसांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी पत्र लिहिली त्याच्यावर त्यांनी जे भाष्य केलं त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओद्वारे पूर्ण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मी कमी, परंतु राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब म्हणून ओळखले जातात, बोललंही जातं. परंतु त्यांची वैचारिक जी पातळी आहे ती खरंच आजच्या घडीला तरी मला महाराष्ट्राच्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या पेक्षा सरस वाटते. कारण त्यांनी जे पॉइंट्स उभे केलेले आहेत त्यामध्ये निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्या पद्धतीने त्यावरती दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तोपर्यंत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अमित शहा यांनी ज्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे कोलकाता असू द्या, पश्चिम बंगाल असू द्या, दिल्ली असू द्या, पंजाब असू द्या आणि महाराष्ट्र असू द्या, सत्तेविरोधात जे पक्ष आहेत त्यातले आमदार खासदार त्यांनी फोडले आणि ते डायरेक्ट आपल्या पक्षात भाजपामध्ये न घेता त्या व्हाया दुसऱ्या पक्षामध्ये घेतले. जसं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना बळ देण्यात आलं, तसंच कोलकातामध्ये जो पक्ष प्रादेशिकच आहे त्या पक्षामध्ये 20 खासदार हे विलीन झाले. पंजाबमध्येही तसाच प्रयोग करण्यात आला. हे सर्व असताना निश्चितच अमित शहा हे आपली एक लॉबी तयार करत आहे. उद्या संघाविरुद्ध आणि भाजपमध्ये आपला ज्यावेळेस नाव येईल त्यावेळेस सपोर्ट करायला बाहेरचे किती पक्ष आपल्याला सपोर्ट करतायत हेही त्यांनी ओळखलेलं, त्याच पद्धतीनेच त्यांनी तयारी चालू केलेली आहे. असा काहीसा दृष्टिक्षेप हा राज ठाकरे यांच्याकडनं टाकण्यात आला. कारण हा प्रश्न विचार करायलाही लावणारा आहे. शेवटी भाजप हे जर स्वतःचा पक्ष स्ट्रॉंग करताय तर त्यांनी डायरेक्ट भाजपमध्ये इन्कमिंग करून घेतलं असतं. परंतु शिंदे गटाचं आपल्याला कळून जातं की शेवटी निवडणुका नको आहेत म्हणून शिंदे गटात गेले. परंतु तृणमूल काँग्रेस ह्यासारखा पक्षाला दुसऱ्या पक्षामध्ये जाणं 20 खासदार हेही तेवढंच म्हणजे यावर शिक्कामोर्तब तरी नक्की आत्ताच्या घडीला करते की अमित शहा आपली बाजू अजून भक्कम करण्यासाठी ह्या गोष्टी सर्व करतायत. शेवटी नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी हा नजीकच्या काळात निवडावाच लागणार आहे आणि त्यासाठीच हे प्रयत्न चालू आहे. परंतु जेव्हा आपण आता हे झालं चाणक्य असू द्या काही असू द्या, परंतु हे जे राजकारण आता सध्या सुरू आहे अमित शहा यांच्याकडनं असू द्या किंवा भाजपकडनं असू द्या, सत्तेत आहे, सत्ता पूर्ण आपल्या बाजूने आहे, तरीही विरोधकांना फोडून आपल्या सत्तेत सामील करणं हे खरंच कुठेतरी राजकारणाच्या पलीकडचं आहे. राजकारण आपण जे बघितलं ते असं नाहीये. कारण मी आता स्पष्ट बोलतोय, कारण काही गोष्टी कशा आहेत पुढे ज्या फ्युचरमध्ये आहेत त्या इतक्या वाईट घडू शकतात राजकारणामध्ये. कारण हुकुमशाही ज्यावेळेस पनपते त्यावेळेस हाच पॅटर्न असतो, विरोधक संपवले जातात. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता कोण आहे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही नक्की सांगा. कारण एवढ्या मोठ्या लोकशाहीला म्हणजे महाराष्ट्रामध्येही जवळपास 12-15 कोटी लोकसंख्या आहे आणि तिथे जर विरोधी पक्षनेता नसेल आणि एवढे प्रादेशिक पक्ष असताना म्हणजे मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिंदे गट, एवढे 6 प्रादेशिक पक्ष असताना 3 सत्तेत आहे आणि 3 विरोधात असूनही त्यांच्याकडे विरोधी पक्षपद दिलेलं नाहीये. आणि ते का दिलेलं नाहीये? कारण त्यांची संख्या नाहीये. परंतु एक भाजपने जर खरंच ती लोकशाहीला मानत असतील महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद द्यायला हवं होतं. सत्ताधाऱ्यांनी ते ऑफर करायला पाहिजे होतं. भलेही त्याचं काही नसू द्या, म्हणजे म्हणजे त्यांचं तेवढं संख्याबळ नसतानाही आता सचिन अहिर यांनाही पक्षप्रवेश घेऊन शिंदे गटाने उपसभापतीपद दिलेलं आहे. निश्चितच ही राजकारणाची घडती म्हणजे जे काही घडतंय म्हणजे मतदान तुम्ही एकाला करा, नंतर जे सत्तेसाठी जे काही खेळ सुरू होत आहेत ते निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. हे आत्ता जरी आपल्याला एवढं म्हणजे गंभीर प्रकरण दिसत नसलं तरी ते भविष्यात अजून 5-10 वर्षात खूपच गंभीर परिणाम घेईल. प्रकरण त्या पद्धतीने वळवलं जाईल आणि त्यातून जनतेचंच नुकसान होणार आहे, यात कोणाचंही नाही. शेवटी जे प्रस्तावित आहेत ते त्यांच्या पद्धतीने राज्य करतील, परंतु जी जनता आहे ती कुठे दाद मागेल हे सांगता येत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये मला तरी आत्ता पर्याय राज ठाकरे एवढेच वैचारिक नेता दिसतोय. कारण शरद पवार यांची ही प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे तेही ऍक्टिव्ह दिसत नाही. रोहित पवार, सुप्रिया सुळे हेही त्यांच्या पद्धतीने लढतायत. परंतु नजीकच्या भविष्य काळात रोहित पवार हेही
मे बी दिसू शकतात आपल्याला भाजपसोबत, सत्तेसोबत, जसे अजित पवार दिसले होते. त्यामुळे निश्चितच राज ठाकरे, उद्धव ठाकरे हेच कुठेतरी यांनाही आता फील्डवर उतरण्याची गरज आहे. फक्त मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्ये पुरतं जास्त ऍक्टिव्ह न राहता त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जर ते फिरले तर निश्चितच नावा एक वैचारिक जो समाज आहे, वैचारिक लोकशाही मधले जे मतदार आहेत ते निश्चितच त्यांच्या मागे उभे राहतील. शेवटी सत्ता कोणाची असो, विकास होत राहणार आहे, परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण आता हँडल केली जात आहेत ती निश्चितच नकोयसे, म्हणजे कोणालाच नको आहे महाराष्ट्रात राहणाऱ्याला. परंतु शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांसारखे नेते अजून त्यांनी जर वैचारिक पद्धतीने अजून त्यांनी महाराष्ट्रभर काम केलं तर निश्चितच भाजपला एक सक्षम असा विरोधी पक्ष किंवा इव्हन महाराष्ट्रात सत्तेतला पक्ष म्हणूनही मनसे आणि शिवसेना उभाटा गट दिसू शकतो आपल्याला. शेवटी तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणाबद्दल ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.